अंबरनाथ शहरात गेल्या 2 ते 3 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कल्याण बदलापूर राज्य महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे। मी सध्या याच राज्य महामार्गावर विमको नाका परिसरामध्ये उभा आहे। आपण पाहू शकता विमको नाका ते उलनचाळ जोडणारा जो पट्टा आहे त्या पट्ट्यावर संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला या ठिकाणी आहे आणि या साचलेल्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थी असतील, वाहन चालक असतील, वाट काढून या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठा त्रास वाहन चालकांना या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होते। अनेक वाहनं देखील पाण्यात या ठिकाणी बंद पडतात। शाळकरी मुलं देखील आपण पाहिलं तर याच पाण्यातून साचलेल्या पाण्यातून वाट काढत जाताना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि दर पावसाळ्यात हा जो त्रास आहे तो या ठिकाणच्या नागरिकांना, वाहन चालकांना होत असतो। त्यामुळे या सगळ्यावर आता कायमस्वरूपी उपाय काढावा आणि हे जे पाणी साचतं याच्यावर अंबरनाथ नगरपालिकेनं काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता केली जाते। गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ शहरातल्या शिधावाटप कार्यालयामध्ये पाणी साचलेलं आहे। मी सध्या या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहतोय महाराष्ट्र शासनाचं हे अंबरनाथचं शिधावाटप कार्यालय आहे आणि या ऑफिसच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कर्मचारी अक्षरशः ऑफिस बंद करून निघून गेलेले आहेत। आपण पुढे जाऊन बघू शकतो की ऑफिसमधल्या टेबल खुर्च्या सुद्धा पाण्यात या ठिकाणी बुडलेल्या आहेत। आपण आतमध्ये जर पाहिलं तर कशा पद्धतीने हे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आपण पाहू शकतोय आणि त्यामुळे हे कर्मचारी जे आहेत ते सगळे काही वेळापासून बाहेर उभे होते, मात्र आता हे कर्मचारी घरी जायला निघालेले आहेत। आपण पाहिलं तर या बाजूला महिला कर्मचारी देखील होत्या, त्या देखील आता गेलेल्या आहेत आणि पुरुष कर्मचारी देखील आहेत। दर पावसाळ्यात अशा पद्धतीनं पाणी साचण्याची समस्या त्यांना भेडसावत असते। प्रत्येक पावसाळ्यात त्रास होतो हा? हो, प्रत्येक पावसात। आता काय परिस्थिती आहे आतमधली? पाणी पूर्ण कमरेपर्यंत आलेलं, आम्ही बाहेर येऊन थांबलो। आता ऑफिस बंद करून आम्ही निघालो घरी। काय त्रास होतो? आता हा दरवर्षीप्रमाणे आम्हाला त्रास आहे, कारण की दरवर्षी जसा पाऊस वाढतो तसं पाणी वाढत जातं आणि कमरे एवढं पाणी येतं, आम्हाला बसण्याचंही प्रॉब्लेम होतो। मग शेवटी आम्हाला काही करून निघावं लागतं, कारण की परत लाईटचा प्रश्न आला तर लाईट परत बंद करून, कारण की त्याच्यात परत विजेचं काय हे झालं तर त्याचा अपघात होऊ शकतो, म्हणून आम्हाला बाहेर येऊन थांबावं लागतं। तर आम्ही अजूनही तसेच बाहेर थांबलेलो आहे। आता दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही इकडेच उभे आहोत। तर ते कधी होईल काम आमचं की कुठेतरी आम्ही शिफ्ट होऊ आणि आम्ही व्यवस्थित ठिकाणी बसून काम करू। तर आपण पाहतोय दर पावसाळ्यातला हा त्रास या कर्मचाऱ्यांचा आहे, मात्र त्रास कधी दूर होणार असाच कर्मचाऱ्यांचा देखील प्रश्न आहे। कारण आपण पाहिलं तर प्रत्येक पावसाळ्यात हा जो त्रास या ठिकाणी होतो, संपूर्ण परिसरामध्ये जे काही पाणी साचतं त्यामुळे नागरिकांची देखील कामं या ठिकाणी खोळंबलेली असतात आणि नागरिकांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे यावर आता कायमस्वरूपी काहीतरी उपाय शोधून काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडूनच केली जाते। निनाद करमरकर, NDTV मराठी, अंबरनाथ।